नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चवदार आणि पौष्टिक असे शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी. आता त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शेवग्याच्या शेंगा, फुटाणे, शेंगदाणे, 10 ते 12 खोबऱ्याचे काप, आलं, लसूण, भाजून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर. हा कांदा मी गॅसवरच भाजून घेतलेला आहे. सुक्या मसाल्यांमध्ये म्हणाल तर हळद, धने पावडर, लाल तिखट, घरचा मसाला, जिरी, मोहरी, हिंग हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहेत. आता हे मसाले आपण तेलात भाजून घेऊयात. पहिल्यांदा खोबरं तळून घेऊयात. छान गोल्डन ब्राऊन रंगावर खोबरं तळून घेतलं की शेंगदाणेही त्याचप्रमाणे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर म्हणजे छान तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला भाजून घेतलेला कांदाही छान तळून घ्यायचा आहे. आता आलं आणि लसूण हे सुद्धा आपण छान परतवून घेऊया तेलात. सगळं तळून झालं की आता कढईत परत तेल टाकूयात. तेल गरम झालं की कढीपत्ता टाका. कढीपत्ता टाकला की त्यात मोहरी टाका. मोहरी छान तडतडली की जिरे टाका. त्यानंतर टाका हिंग, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर धने पावडर, त्यानंतर घरचा घाटी मसाला, गरम मसाला, हळद आणि शेवग्याच्या शेंगा. आता ह्या तेलात चांगल्या परतवून घ्या. ह्या परतून होत आहे तोपर्यंत आपण तळून घेतलेले सगळे पदार्थ आणि फुटाणे तसेच कोथिंबीर वाटून घेऊयात. छान वाटण बारीक वाटलं की त्या परतत असलेल्या शेंगांमध्ये हे वाटण टाकून घ्या. तेही छान परतवून घ्या. आता शेवग्याच्या शेंगा शिजण्या इतपत आणि रस्साही तयार होईल इतपत पाणी त्यात ओतून घ्या. छान हलवून घ्या. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत भाजी शिजवून द्या. शेंगा शिजल्या आहेत की नाही ते एकदा चेक करूया. छान शेंगाही शिजलेल्या आहेत. तयार आहे आपली मस्त शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा.